प्रशांत आणि अमोल एकाच आईच्या कुशीतून जन्मलेली दोन सख्खी भावंडं. एकाच अंगणात खेळली, एकाच ताटात जेवली आणि आईच्या गोष्टी ऐकत एकाच गोधडीत लहानाची मोठी झाली. पण नियतीचा खेळ बघा कसा असतो. एकाच वाटेवरून प्रवासाला निघालेली दोन माणसं आयुष्याच्या अशा वेगवेगळ्या वळणावर पोहोचली होती की त्यांच्यात जमीन आसमानचा फरक पडला होता. मोठा भाऊ प्रशांत यशाच्या अशा शिखरावर उभा होता जेथून त्याला खाली उभी असलेली माणसं एखाद्या मुंगीसारखी दिसत होती. त्याचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय जोरात होता. शहरातल्या बड्या हस्तींशी, राजकारण्यांशी त्याची उठबस होती. त्याचं घर, मग त्याला घर म्हणणं चुकीचं ठरेल. तो तर राजवाडाच होता. डिझायनर कपडे, आलिशान गाड्या, मोठ्या हॉटेल्समधील पार्ट्या आणि ते दिखाऊ शान. प्रशांतचं विश्व यातच अडकलं होतं. त्याची बायको सोनाली, ती सुद्धा याच्या साच्यातलीच. सोनालीसाठी माणसाची किंमत त्याच्या वागण्यावरून नाही, तर त्यांच्या गाडीच्या मॉडेलवरून आणि कपड्यांच्या ब्रँडवरून ठरत असे. दुसऱ्या टोकाला होता धाकटा भाऊ अमोल. त्याचं सगळं जग त्या 3 चाकी रिक्षामध्ये सामावलेलं होतं. रिक्षाचं चाक फिरलं तरच त्याच्या घराचं चाक चालणार होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत रिक्षा चालवून तो जेमतेम गुजराण करायचा. त्याच्याकडे बँक बॅलन्स नावाचा प्रकार नव्हता, पण समाधान नावाचा असा खजिना होता जो जगातील कोणत्याही अब्जाधीशाला विकत घेता येत नाही. कोणाच्याही मदतीला अमोल नेहमी हजर असायचा. त्याची बायको गौरी म्हणजे साक्षात अन्नपूर्णेचं रूप होतं. साध्या सुती साडीतही तिचं सौंदर्य आणि साधेपणा असा उजळून निघायचा की सोन्याने मडलेल्या स्त्रियाही तिच्यापुढे फिक्या वाटाव्यात. त्या छोट्याशा घरात गरिबी नक्कीच होती, पण दारिद्र्यता नव्हती. तिथे गरजांचा अभाव होता, पण असंतोष कधीच नव्हता. दोघांचं मन आरशासारखं स्वच्छ आणि पाण्यासारखं निर्मळ होतं. पण लवकरच एक असा प्रसंग घडणार होता जो ठरवणार होता की खरा श्रीमंत कोण. एक दिवस दुपारच्या वेळी त्यांची आई जानकीबाईंची तब्येत अचानक बिघडली. अंग तापाने फणफणलं होतं. अंगात त्राण उरलं नव्हतं. चाचणी केल्यानंतर समजलं की त्यांना डेंग्यू झाला आहे. जानकीबाईंचं शरीर एखाद्या भट्टीसारखं तापत होतं. वेदनेने त्या कणत होत्या. तसं पाहिलं तर जानकीबाई आपल्या धाकट्या मुलाकडे म्हणजेच अमोलकडेच राहायच्या. पण आई आजारी आहे म्हटल्यावर कर्तव्य म्हणून ही बातमी मोठा मुलगा प्रशांतलाही कळवण्यात आली. आईची अशी अवस्था पाहून अमोलने एका क्षणाचाही विचार केला नाही. भर दुपारची पिकअपवरची कमाई सोडून त्याने आपली रिक्षा काढली आणि तडक घरी धाव घेतली. त्याने आईला लगेच जवळच्या सरकारी दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासलं, काही गोळ्या औषधं लिहून दिली आणि सक्त आरामाचा सल्ला दिला. घरी परतल्यावर अमोल आणि गौरी पूर्णपणे आईच्या सेवेत रुजू झाले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गौरीने आईच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या, हळद घातलेलं गरम दूध तयार केलं आणि वेळेवर औषधं दिली आईला. आईला काय हवं नको याची सगळी काळजी ती दोघं मनापासून घेत होते. मनापासून त्यांची आईची काळजी घेत होते. इकडे प्रशांत साहेब मात्र 2 दिवसांनी आपली एक महत्त्वाची बिझनेस मीटिंग आटपून आईला बघायला आला. त्यांची ती चकचकीत आलिशान गाडी अमोलच्या चाळीबाहेर येऊन थांबली. जणू एखादा राजा आपल्या प्रजेच्या झोपडीला भेट द्यायला आला असावा, असाच तो आला होता. जेव्हा तो त्याची पत्नी सोनालीसोबत त्या छोट्या घरात शिरला, तेव्हा त्याच्या महागड्या परफ्यूमच्या वासाने त्या 10 बाय 10च्या खोलीतली हवाच बदलून गेली. आई, आता कशी आहे तब्येत? प्रशांतच्या आवाजात जिव्हाळ्यापेक्षा औपचारिकताच जास्त होती. जानकीबाईंनी अशक्तपणाने डोळे उघडले. ओठांवर एक थकलेली पण समाधानी स्माईल आणत त्या म्हणाल्या, आधीपेक्षा थोडी बरी आहे रे बाळा. लवकरच बरी होईन. माझा अमोल आणि गौरी खूप जेव लावून सेवा करतायत माझी. तेवढ्यात गौरी ताजी फळं कापून आणि ज्यूसचा ग्लास एका साध्या स्टीलच्या ट्रेमधून घेऊन आली. ती प्रेमाने सासूबाईंना ज्यूस पाजू लागली. ते पाहून जानकीबाई कौतुकाने म्हणाल्या, बघतोयस ना प्रशांत, दिवसभर माझी अशीच सेवा करत असते ही असताना मला काही होईल का रे? खूप काळजी घेते माझी. हे ऐकून सोनाली न आवडल्यासारखा चेहरा केला. प्रशांतने खोलीत नजर फिरवली, जणू तो तिथल्या वस्तूंची किंमत ठरवत होता. नाकातून एक तुच्छतेचा आवाज काढत तो म्हणाला, शी, किती मच्छर आहे तिथे, बाप रे. अमोल, एखादा मॉस्किटो स्प्रे तरी मारायचा ना घरात. हे असं वातावरण ठेवल्यावर आई आजारी पडणार नाही तर काय होणार? या मच्छरमुळेच आईला डेंग्यू झाला होता. त्याचं असं बोलणं ऐकून जानकीबाई म्हणाल्या, अरे, त्या स्प्रेचा वासाचा मला त्रास होतो, खोकला येतो. म्हणून अमोलला मीच नको म्हणाले होते तो स्प्रे आणायला. थोडा वेळ दोन्ही दाम्पत्य शांत बसून राहिले. वातावरणात एक प्रकारचा तणाव होता. मग प्रशांतने विचारलं, कोणत्या डॉक्टरला दाखवलेस तू?
अमोलने अतिशय सहजपणे उत्तर दिलं, दादा इथे जवळच्या सरकारी दवाखाना आहे ना, तिथल्या डॉक्टरांना दाखवलंय. खूप चांगले डॉक्टर आहेत. व्यवस्थित इलाज चालू आहे आणि आईच्या तब्येतीत सुधारणाही आहे. काय? सरकारी दवाखाना? प्रशांत असा दचकला की जणू अमोलने खूप मोठा गुन्हाच केला आहे. तो ताडकन उभा राहिला. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना अमोल? माझी आई आणि सरकारी दवाखाना? त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. अमोल, तुझी हिंमतच कशी झाली आईला त्या सरकारी इस्पितळात दवाखान्यात न्यायची? अरे तिथे धड इलाज तरी होतो का? तिथे लोक फक्त मरणाची वाट बघत भरलेली असतात. आणि जर तुझ्याकडे पैसे नव्हते तर माझ्याकडे मागायचे होते ना. भिकारड्यासारखं वागायची काय गरज होती? अरे कमीत कमी माझ्या स्टँडर्ड्सचा तरी विचार करायचा होतास. लोक काय म्हणतील की प्रशांत देसाईची आई सरकारी दवाखान्यात पडली आहे? असं म्हणत त्याने खिशात हात घातला आणि पाकिट बाहेर काढू लागला. तो काहीतरी पैसे देणार इतक्यात जानकीबाईंनी थरथरत्या हाताने त्याला अडवलं. नको प्रशांत, आम्हाला कोणत्याच 5 स्टार हॉस्पिटलची गरज नाही आहे. माझ्यासाठी सर्वात मोठं औषध माझ्या लेकराचं प्रेम आहे, जे मला इथे भरभरून मिळत आहे. जितकी मायेने सेवा ही दोघं करतायत ना, तितकी त्या मोठ्या दवाखान्यातल्या नर्सनी पण केली नसती. आईचं हे बोलणं प्रशांतच्या पचनी पडलं नाही. त्याने नाराजीने मान फिरवली. त्याच्या मनात एक विचार चमकून गेला. मी हवं तर शहराच्या सर्वात मोठ्या स्पेशालिस्टला इथे उभं करू शकतो, पण याच्या मोडक्या तोडक्या घरात त्याला बोलवणं म्हणजे माझीच इज्जत घालवण्यासारखं आहे. मी असं करू शकत नाही. त्याने लगेच खिशातून आपला महागडा आयफोन काढला आणि शहरातल्या एका नामांकित डॉक्टरला फोन लावला. फोनवर त्याने आईच्या लक्षणांची जुजबी माहिती दिली आणि फोन ठेवल्यावर एखाद्या तज्ज्ञासारखा सल्ला देऊ लागला. डॉक्टरांनी सांगितले की यांना जास्तीत जास्त नारळ पाणी आणि बकरीचं दूध पाजा. त्याने प्लेट्स लिस्ट लवकर वाढतात. एवढं बोलून त्याने खिशातून 500 रुपयांच्या कडक नोटा काढल्या आणि आईच्या उशाखाली सरकवत म्हणाला, हे घे आई. या पैशातून स्वतःसाठी चांगलं नारळ पाणी आणि बकरीचं दूध मागवून घ्या हां. अजून काही लागलं तर सांग. तेवढ्यात गौरी स्वयंपाकघरातून दुसरा ट्रे घेऊन आली. भाऊजी, ताई तुम्ही पण ज्यूस घ्या ना. उन्हाचे आला आहात. प्रशांत आणि सोनालीने एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र तिरस्काराचा भाव होता. जणू त्या ग्लासला हात लावायला तर त्यांना काहीतरी संसर्गच होईल. ग्लासला हातही न लावता सोनालीने आपल्या मनगटावरचं महागडं घड्याळ बघत म्हटलं, नको नको, आम्हाला इच्छा नाही आणि तसे आम्हाला आता निघायला हवं. आमची संध्याकाळची फ्लाईट आहे. उशीर होतोय आम्हाला. प्रशांतने ती म्हणाल्यानंतर मान डोलावली. निघताना त्याने आईकडे बघून एक कोरडं औपचारिक वाक्य फेकलंच. स्वतःची काळजी घे आई. आणि ते दोघे तिथून असे बाहेर पडले जणू एखाद्या तुरुंगातून सुटका झाली असावी त्यांची. प्रशांत आणि सोनाली तिथून असे बाहेर पडले जणू एखाद्या तुरुंगातून त्यांची सुटका झाली असावी. त्यानंतर आईची साधी चौकशी करण्यासाठी सुद्धा त्यांचा एक फोन देखील आला नाही. काही हजार रुपये देऊन प्रशांतने आपला मोठा मुलगा असल्याचं कर्तव्य पार पाडलं होतं, असा त्याचा समज झाला होता. जानकीबाईंच्या मनाला आपल्या मोठ्या मुलाचा आणि सुनेचा हा कोरडेपणा खूप लागला होता. पण अमोल आणि गौरीच्या मायेने त्यांच्या त्या जखमेवर मलमपट्टी केली होती. इकडे सोनाली तर जणू आपला दीर आणि जावेला कमी लेखण्याचं नेहमी मोहीमच उघडली होती. कुठलंही कारण असो, ती अमोल आणि गौरीचा अपमान करायची संधी सोडत नसे. जेव्हा कधी काही घरगुती कारणाने अमोल गौरी यांच्या बंगल्यावर जायचे, तेव्हा सोनालीची नजर आधी त्यांच्या साध्या कपड्यांवर जायची. ते उठल्यानंतर सोफ्यावरून उठले की सोनाली त्या सोफ्याची गादी आणि कवर अशी झटकत असे जणू काय त्यांच्या बसण्याने ते अपवित्र झाले आहे. एकदा तर हद्दच झाली. सोनाली कुत्सितपणे हसून म्हणाली, अगं गौरी, कधीतरी व्यवस्थित कपडे घालत जा गं. काय गं नेहमीच आपली सुती साड्यांचं रडगाणं. माझ्याकडे बघ, इतक्या डिझायनर ड्रेसेस आणि साड्या आहेत की एक ड्रेस मी दुसऱ्यांदा घालतसुद्धा नाही. तुला माहिती आहे का? कपाटात धूळ खात पडलेले आहेत. तुला हवे असतील तर सांग, घेऊन जा. अशा भारी साड्या आहेत की तू स्वप्नात पण बघितल्या नसशील. हे शब्द वितळत्या शिशासारखे अमोलच्या कानात उतरले. त्याचा स्वाभिमान दुखावला गेला. रक्त खवळलं. पण मोठ्या भावाच्या घरी तमाशा नको म्हणून त्याने तो अपमान केला. त्याला आपल्या गरिबीची नाही तर आपल्या वहिनीच्या या भिकार विचारांची लाज वाटत होती. पण गौरी मात्र शांत होती. तिने चेहऱ्यावर एक सात्विक हास्य ठेवून उत्तर दिलं, वहिनी, देवाने आम्हाला जेवढी चादर दिली आहे ना, आम्ही त्यातच पाय पसरतो आणि त्यातच आम्ही सुखी आहोत. दुसऱ्यांचं उतरलेलं वैभव आम्हाला नकोय. नातेवाईकांमध्ये आणि समाजात मात्र प्रशांत आणि सोनालीचाच टंका वाजत होता, कारण ते जास्त श्रीमंत होते. प्रत्येकजण त्यांच्या श्रीमंतीचे पोवाडे गात होता. इतकंच काय, पण त्यांची सख्खी बहीण अश्विनीसुद्धा
फक्त आपल्या श्रीमंत भावावरच जीव ओवाळून टाकत असे. तिला पक्क ठाऊक होतं की सासरच्या लोकांमध्ये तिला जो काही मानपान मिळतोय तो प्रशांतच्या पैशांमुळे आणि रुतब्यामुळेच. गरीब अमोलला ती काडीची किंमत देत नव्हती आणि अखेर तो दिवस उजाडला जेव्हा नात्यांची खरी सत्व परीक्षा होणार होती. अश्विनीच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न ठरलं. अश्विनी आणि तिचे यजमान हातात सोन्याचा मुलामा असलेली महागडी लग्नाची पत्रिका घेऊन स्वतः प्रशांतच्या घरी गेले. तिथे तासनतास बसून गप्पा झाल्या, भारी नाश्ता झाला आणि लग्नाला यायलाच पाहिजे हां. तुमच्याशिवाय पान हालेल का, अशी मनधरणी करून आमंत्रण दिलं गेलं. दुसरीकडे अमोलच्या घरी मात्र एका नोकराच्या हाती साधी पत्रिका पाठवून औपचारिकता उरकण्यात आली होती. अश्विनीने आईला म्हणजेच जानकीबाईला फोन केला आणि म्हणाली, आई तू लग्नाला ये हा. पण त्याच पूर्ण संभाषणात तिने आपल्या धाकट्या भावाची, अमोलची किंवा गौरीची साधी विचारपूस देखील केली नाही. हा अपमान अमोल आणि गौरीच्या जिव्हारी लागला होता. पण दोघांनी आपल्या डोळ्यातलं पाणी डोळ्यातच जिरवलं आणि गप्प राहिले, काहीही बोलले नाहीत. लग्नाचा दिवस जसजसा जवळ येत होता तसा जानकीबाईंचा जीव टांगणीला लागला होता. आपल्या धाकट्या मुलाची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती आणि लग्नात होणारा संभाव्य अपमान या विचाराने त्या अस्वस्थ होत होत्या. एक दिवस धीर एकवटून त्यांनी प्रशांतला सांगितलं, अरे प्रशांत, मामाचा आहेर करताना जास्त पैशांचा बडीवार करू नको रे. थोडा बेताचाच कर, म्हणजे तुझ्या धाकट्या भावाला अमोलला सुद्धा तुझ्या बरोबरीने आहेर करता येईल. समाजात त्याची ती थोडी इज्जत राहील रे. आईचं हे बोलणं ऐकून प्रशांत आणि सोनाली खो खो हसू लागले. जणू जानकीबाईंनी एखादा विनोद सांगितला असावा. सोनालीने आपल्या शब्दांचा बाण सोडत म्हटलं, अहो सासूबाई, आम्ही आमच्या स्टेटसप्रमाणेच आहेर करणार ना. त्यात त्या अमोल भावांची बरोबरी कुठून आली? तो एक साधा रिक्षावाला आणि अमोल आमचा एवढा मोठा बिझनेस. आम्ही पूर्ण 51,000 रुपयांचा आहेर करणार आहोत. एक पैसा कमी नाही. समाजात आमची पण काही इज्जत आहे. लोक काय म्हणतील? प्रशांतने लगेच बायकोची रीव ओढली. तो तर जणू त्याच संधीची वाट पाहत होता जिथे तो आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करू शकेल आणि धाकट्या भावाला त्याची लायकं दाखवू शकेल. आईचं म्हणे ऐकून तुटलं. आईला त्या गोष्टीचं फारच वाईट वाटलं. इकडे अमोल चिंतेच्या समुद्रात बुडवला होता. त्याला आपल्या लाडक्या भाचीच्या लग्नात मामा म्हणून हात मोकळा सोडायचा होता. पण दिवसभर रिक्षा चालवून 300 ते 400 रुपये कमावणारा माणूस 51,000 रुपयांचं आहेराचं स्वप्न तरी कसं बघणार होता? गौरीने आपल्या नवऱ्याच्या कपाळावरच्या आट्या पाहिल्या. तिने अमोलचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, अहो, तुम्ही काय एवढा जीव जाळताय? नाती काय पैशाच्या तराजूत तोडली जातात का? ती तर प्रेम आणि आशीर्वादाने जपली जातात. आपण जे काही देऊ ते मनापासून देऊ. तरी नवऱ्याची घालमेल कमी करण्यासाठी तिने कपाटातून एक डबा काढला. हे बघा, माझ्याकडे आईने दिलेल्या सोन्याच्या 2 बांगड्या आहेत. आपण त्या मोडूयात. त्या दोन्ही सोन्याच्या बांगड्या मोडूयात. अमोलने ताडकन नकार दिला. नाही गौरी, अजिबात नाही. ती तुझ्या आईची शेवटची आठवण आहे आणि ते तुझं श्रीधन आहे. आपली इज्जत वाचवण्यासाठी मी तुझे दागिने कधीच विकणार नाही. मी बघतो, काहीतरी मित्रांकडून उसनवारी करून बघतो. असं अमोल म्हणाला. त्याने मित्रांकडून पैसे जमवण्याचा खूप प्रयत्न केला, पण कुणाकडेच एवढी मोठी रक्कम नव्हती. लग्नाच्या 1 दिवस आधी जेव्हा ते काही कामानिमित्त प्रशांतच्या घरी गेले, तेव्हा सोनालीने अपमानाची हद्दच पार केली. ती म्हणाली, अमोल, खरं सांगू, तुम्ही दोघांनी लग्नाला येऊच नये असं मला वाटत होतं. तुमचे हे असे साधे कपडे आणि ते किरकोळ आहेर बघून लोक काय म्हणतील? उगीच अश्विनीच्या सासरच्यांसमोर आमची आणि तिची नाचक्य होईल, बदनामी होईल. हे ऐकून अमोलचा उरला धीरसुद्धा सुटला. काळजात जर्र झालं. त्याला वाटलं कोणीतरी त्याच्या आत्मसन्मानावर हातोडाच मारलाय. त्याला खूप काही बोलायचं होतं, पण थोरल्या भावाचं घर आणि आपण धाकटे आहोत या मर्यादेमुळे त्याचे ओठ शिवले गेले. जड अंतकरणाने तो घरी परतला. त्या रात्री अमोलला झोपच लागली नाही. दुसऱ्या दिवशी अमोल आपली आई आणि बायकोला घेऊन आपल्या रिक्षातून लग्नाच्या हॉलवर पोहोचला. रिक्षाच्या इंजिनचा फटफट आवाज तिथल्या महागड्या गाड्यांच्या हॉर्नच्या आवाजात दाबला गेला. ते रिक्षातून उतरतच होते की तेवढ्यातच मागून एक चमचमती, पूर्णपणे एक नवीन लक्झरी कार येऊन थांबली. प्रशांतने ती 80 लाखांची गाडी त्याच दिवशी शोरूममधून काढली होती. फक्त लग्नात रुबाब दाखवण्यासाठी, मोठेपणा दाखवण्यासाठी. तो मोठ्या ऐटीत खाली उतरला. संपूर्ण लग्नात फक्त आणि फक्त प्रशांत आणि सोनालीची चर्चा होती. कुणी प्रशांतच्या सुटाचंच कौतुक करत होतं, तर कुणी सोनालीच्या लाखांच्या हिऱ्याचं सेटचं कौतुक करत होतं.
मुहूर्त लागला. प्रशांतने सर्वांसमोर अगदी ताठ मानेने बहीण अश्विनीच्या हातात 51,000 रुपयांचं जाडजूड पाकीट ठेवलं. कॅमेऱ्याचे फ्लॅश चमकले. टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रशांतची छाती अपमानाने फुगली गेली. पण आता वेळ होती गरीब मामाच्या आहेराची. अमोल मान खाली घालून हळूच कोपऱ्यात उभा असलेल्या आपल्या बहिणीजवळ गेला. बहिणीजवळ अश्विनीजवळ गेला. त्याने आपल्या खिशातलं एक छोटंसं पाकीट काढलं, ज्यात फक्त 1,101 रुपये होते आणि ते शांतपणे तिच्या हातात दिले. अश्विनीने पाकीट घेतलं खरं, पण तिच्या डोळ्यात ना आनंद होता ना कृतज्ञता होती. ती फक्त कोरडी औपचारिकता. संपूर्ण सोहळ्यात अमोल आणि गौरी एखाद्या परक्यासारखे एका कोपऱ्यात उभे होते. लोक त्यांच्या जवळून असे जात होते जणू काही त्यांना अस्तित्वच नाही. अश्विनी आणि तिच्या पतीनेही कसे आहात या पलीकडे त्यांच्याशी काहीच संवाद साधला नाही. दुसरीकडे मात्र आपल्या श्रीमंत मोठ्या भावाला प्रशांतला आणि वहिनीला अश्विनी मोठ्या अभिमानाने आपल्या सासरच्या मंडळींशी ओळख करून देत होती. हे बघा, ही माझे मोठे भाऊ आहेत. हा, शहरात खूप मोठं नाव आहे त्यांचं. मोठं कन्स्ट्रक्शनचं काम आहे त्यांचं. जानकीबाईंचं काळीज आपल्या धाकट्या लेकाच्या या अपमानाने तिळतिळ तुटत होतं. त्या मनातल्या मनात देवाकडे फक्त एकच प्रार्थना करत होत्या की देवा, माझ्या गरीब लेकालाही कधीतरी चांगले दिवस दाखव. त्यालाही समाजात मान सन्मान मिळू दे. एवढा अपमान त्याला सहन करायला देऊ नकोस. असो. एकदाचा लग्न सोहळा पार पडला. मुलीच्या सासरी जाण्याची वेळ आली तसं वातावरण भावूक झालं. जड अंतकरणाने अश्विनीने आपल्या लेकीला निरोप दिला. रिवाजाप्रमाणे नवरीचा भाऊ म्हणजेच अश्विनीचा मुलगा तिच्यासोबत गेला. पाहुणे मंडळी हळूहळू पांगू लागली. आता मंडपात फक्त जवळचे लोक, राणी, मंडपवाले, मजूर उरले होते, जे आपलं सामान आवरायला लागले होते. या धावपळीत अचानक एका मजुराचा पाय घसरला आणि लोखंडाचा एक भक्कम खांब सरळ अश्विनीच्या यजमान राजेशराव यांच्या डोक्यावरच आदळला. एक क्षणभर सगळं सुन्न झालं आणि पुढच्या क्षणी किंकाळ्यांनी तो मंडप हादरला. राजेशरावांच्या डोक्यातून रक्ताची धार लागली होती आणि ते तिथेच जमिनीवर कोसळले. अश्विनी वेड्यासारखी ओरडली, अहो, कुणीतरी काहीतरी करा, त्यांना दवाखान्यात न्या हो. तिची नजर सर्वात आधी आपला श्रीमंत आणि साधनसंपन्न भाऊ प्रशांतवर पडली. दादा, दादा, लवकर गाडी काढ रे, बघ किती रक्त वाहतंय. अश्विनाचा जीव कासावीस झाला होता. एक क्षण प्रशांत आपल्या जागेवरून हलला, पण त्याचे पाऊल त्याच्या नव्या कोऱ्या कारकडे वळण्याआधीच थबकले. त्याच्या डोळ्यासमोर एक बाजूला रक्ताने माखलेले भाऊजी होते आणि दुसऱ्या बाजूला 80 लाखांच्या कारच्या ब्रँड न्यू लेटेस्ट सीट्स होत्या. त्याच्या मेंदूत माणुसकी आणि भौतिक सुख यांच्यात एक भीषण युद्ध झालं. रक्ताचे डाग नव्या सीटवर. हे डाग सहजासहजी जाणार नाहीत. गाडी खराब होईल ना. हा विचार विजेच्या वेगाने त्याच्या डोक्यातून गेला आणि तो आपल्या जागेवरून हललाच नाही. त्याला माणसाच्या जीवापेक्षा आपल्या नव्या गाडीची जास्त काळजी होती. अरे प्रशांत, बघतोयस काय? लवकर गाडी काढ, बघ ना, बघ किती लागले जावय बापूंना. जानकीबाई कळवळून ओरडल्या, पण प्रशांतने जे उत्तर दिलं ते ऐकून माणुसकीलाही लाज वाटावी. तो म्हणाला, आई, आजच शोरूममध्ये गाडी काढली आहे. 80 लाखांची गाडी आहे ती. रक्ताने खराब होईल ना गं. हे ऐकून अश्विनी आणि जानकीबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या भावाच्या श्रीमंतीचा अश्विनीला आजवर एवढा अभिमान होता, त्या भावाचं हे रूप पाहून ती आतून हादरून गेली. तेवढ्यात मागून फटफट असा ओळखीचा आवाज आला. अमोल आपली रिक्षा घेऊन तिथे हजर झाला होता. त्याने क्षणाचाही विलंब न करता मजुरांच्या मदतीने बेशुद्ध पडलेल्या राजेशरावांना रिक्षाच्या मागच्या सीटवर झोपवलं. गौरीने त्यांचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि रक्त थांबवण्यासाठी स्वतःच्या पदराचा तुकडा फाडून जखमेवर बांधला. अमोलने रिक्षा वाऱ्याच्या वेगाने इस्पितळाच्या दिशेने पळवली. अश्विनीचा चेहरा भीतीने पांढराफटक पडला होता, पण गौरी राजेशरावांच्या जखमेवर ताप देऊन अश्विनीला धीर देत होती. काही होणार नाही ताई, तुम्ही धीर धरा. कसंबसं ट्रॅफिकला कापत अमोल आपल्या जखमी भाऊजींना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला. पोहताच वॉर्ड बॉय धावत आला, स्ट्रेचर मागवला आणि राजेशरावांना तातडीने इमर्जन्सी वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांचा चेहरा गंभीर झालेला होता. पेशंटचं खूप रक्त वाहून गेलं आहे. आम्हाला तातडीने AB पॉझिटिव्ह रक्त हवं आहे, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. सगळ्यांच्या काळजात धस्स झालं. तेवढ्यात हॉर्न वाजवत तीच आलिशान गाडी हॉस्पिटलच्या गेटवर येऊन थांबवली. प्रशांत, सोनाली आणि जानकीबाई धावतच आत आले. प्रशांतने मोठेपणाने आवानात विचारलं, कुठे आहेत भाऊजी? काय हवंय का डॉक्टर? पैशांची काही काळजी करू नका हां.
डॉक्टर जवळ आले आणि म्हणाले, रक्त हवं आहे. तेही ताबडतोब. लगेच पैसे नको आहेत. रक्त हवं आहे. AB पॉझिटिव्ह. अश्विनीने आशेने प्रशांतकडे पाहिलं. दादा, तुझा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे ना रे? प्लीज दादा, रक्ताची गरज आहे. सगळेजण प्रशांतकडे पाहू लागले. तो चाचरला, कारण शोधू लागला. तेवढ्या सोनाली मध्येच पडली. अगं अश्विनी, तुला माहीत आहे ना गं, त्यांची तब्येत गेल्या महिन्यापासून ठीक नसते. खूप अशक्तपणा आलाय त्यांना. अशा वेळी रक्त देणं त्यांच्या जीवावर बेतू शकतं. प्रशांतने मग बारीक आवाजात पुस्ती जोडली. हो गं, मला खूप हल्ली चक्कर येते. एक विचित्र शांतता पसरली. अश्विनीच्या डोळ्यातली शेवटची आशाही मावळली होती. तेवढ्यात मागून एक शांत पण गंभीर आवाज आला. माझं ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे डॉक्टर. मी रक्त देऊ शकते. ती गौरी होती. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. डॉक्टरांनी लगेच तिची तपासणी केली. सगळं काही जुळलं आणि काही क्षणातच राजेशरावांच्या शरीरात गौरीचं रक्त चढू लागलं. साधारण तासाभरानंतर डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, आता धोका टळला आहे. वेळेवर रक्त मिळालं म्हणून जीव वाचला. हे ऐकून सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला. पण या 1 तासाने त्या कुटुंबाची विचारसरणी कायमची बदलून टाकली होती. ज्या भावाकडे सगळी साधनं होती तो मागे हटला आणि ज्या सुनेला नेहमी गरीब आणि साधारण म्हणून हिणवलं गेलं होतं, तिने आपल्या नात्याला स्वतःच्या रक्ताने सिंचन करून जिवंत ठेवलं होतं. अश्विनीच्या डोळ्यातून आता अश्रू वाहत होते, पश्चातापाचे अश्रू. ती पुढे झाली आणि तिने आपल्या धाकट्या भावाचे अमोलचे हात पकडले आणि म्हणाली, मला माफ कर अमोल. आज तुम्हाला दाखवून दिलंस की माणूस पैशाने नाही तर मनाने श्रीमंत असावा लागतो. ज्या श्रीमंत भावाच्या दौलतीवर मी उड्या मारत होते, ज्याला माझ्या कुंकवापेक्षा त्याच्या नवीन गाडीची जास्त काळजी होती, आणि तू आणि गौरी वहिनीने माझ्या नवऱ्याला पुनर्जन्म दिला आहे. शुद्धीवर आल्यावर राजेशरावांनीही आपल्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला. त्यांनी हात जोडून अमोलची माफी मागितली. आज त्यांना समजलं होतं की खरा शगुन, खरा आहेर हा 51,000 रुपयाचं पाकिट नव्हतं. खरा आहेर तर नात्याचं प्रेम आणि आपलेपणा होता, जो श्रीमंतीच्या झगमगटात त्यांना दिसलाच नव्हता. काही वेळाने प्रशांत महागड्या फळांचं बास्केट्स आणि ज्यूसच्या बाटल्या घेऊन इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिरला. चेहऱ्यावर 30 खोट्या चिंतेची रेषा. तो अश्विनीला म्हणा, हे बघ अश्विनी, मी भाऊजींसाठी खूप चांगली आणि महागडी फळं आणि फ्रेश ज्यूस आणलाय. या ज्यूसने आणि फळांनी त्यांचा अशक्तपणा लगेच दूर होईल. प्रशांतने पिशव्या टेबलावर ठेवत म्हटलं. अश्विनीने त्याच्याकडे एक थंड आणि तीक्ष्ण नजरेने पाहिलं. तिचा आवाज शांत पण आतून खदखदणारा होता. ती म्हणाली, दादा, जेव्हा 5 मिनिटांपूर्वी त्यांचा जीव वाचवण्यासाठी तुझ्या रक्ताची गरज होती, तेव्हा तर तू तब्येतीचं कारण देऊन मागे हटलास. आणि आता फळांचा हा दिखावा करतोयस. तिचा आवाज थोडा चढला. अरे, तिकडे माझ्या नवऱ्याचं डोकं फुटलं होतं. त्याचा जीव चालला होता. आणि तुला चिंता कसली होती रे? तर तुझ्या त्या 80 लाखाच्या गाडीची. माझ्या नवऱ्याच्या रक्ताने तुझी गाडी खराब होईल हे बोलायच्या आधी तुला एक क्षणही काही वाटलं नाही का रे? किती एवढा निष्ठुर झालास रे? ती पुढे म्हणाली, दादा, शरीराचा अशक्तपणा तर या फळांनी आणि औषधांना बरा होईल रे. पण आज जो माझ्या मनातला विश्वास तुटला आहे ना, तो परत कसा येणार? आता मात्र प्रशांतचा चेहरा पडला होता. त्याच्याकडे या प्रश्नाचं कोणतंही उत्तर नव्हतं. तो शब्द शोधत होता, पण ओठातून शब्द फुटत नव्हते. जानकीबाई ज्या आत्तापर्यंत शांत होत्या, काही बोलत नव्हत्या, त्यांचा संयम सुटला. त्या बाणासारख्या ताठ झाल्या आणि म्हणाल्या, प्रशांत, आता हा मोठेपणाचा दिखावा करण्याची काहीच गरज नाही. अरे, नातं हे त्या कच्च्या धाग्यासारखं असतं, जे एकदा तुटलं की तुटलं, आणि जर जोडायचा प्रयत्न केला तर एक मोठी गाठ पडतेच. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण आवाजात जरब होती. तू तुझ्या आयुष्यात खूप पैसा कमावलास रे, खूप प्रगती केलीस, खूप श्रीमंत झालास. पण जेव्हा नियतीने तुझी माणुसकीची परीक्षा घेतली ना, तेव्हा तू नापास झालास रे बाळा. पूर्णपणे नापास झालास. अशी दौलत, अशी गाडी काय कामाची, जी जर अडीअडचणीच्या वेळी आपल्याच रक्ताच्या माणसाच्या कामी येत नाही. वॉर्डमध्ये एक भयंकर शांतता पसरली. वातावरणातला ताण जाणवत होता. नेहमी प्रत्येक गोष्टीवर कचकच करणारी आणि स्वतःचा मोठेपणा मिरवणारी सोनाली आज मान खाली घालून उभी होती. तिचे शब्दच हरवले होते. तिला स्वतःच्या वागण्याची आणि आपल्या नवऱ्याच्या निष्ठुरतेची लाज वाटली होती. थोड्या वेळाने ते दोघे पती पत्नी गुपचूप तिथून निघून गेले. आपल्या त्या चमचमत्या आलिशात गाडीत बसून ते घराकडे परतले. त्यांच्या गाडीच्या सीट्स एकदम स्वच्छ आणि बेदाग होत्या, पण त्यांच्या मनाला आणि विवेकाला जो स्वार्थाचा डाग लागला होता ना, तो जगातील कोणत्याही महागड्या साबणाने किंवा डिटर्जंटने कधीच धुतला जाणार नव्हता.
तर मग मित्रमैत्रिणी, या कथेवरून एकच गोष्ट समजते की श्रीमंती ही खिशातल्या पैशावरून नाही तर मनातल्या भावनेवरून ठरते. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच आपल्या महाराष्ट्रातल्या कोणत्या गावातून किंवा शहरातून तुमची ही कथा तुम्ही आमची ही कथा ऐकत आहात ही कमेंट करून लिहायला विसरू नका. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच नवनवीन आणि हृदयस्पर्शी कथा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ शकू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.